ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे लहान चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। नगर शहरात देखील आता त्या घटनेचा निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे। नगर शहरात 21 ऑगस्टला दुपारी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला। यावेळी पक्षाच्या वतीने निदर्शने करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजना आणायची, पण बहिणीची सुरक्षा हे सरकार कशा पद्धतीने करत आहे, असा प्रश्न सभापती गणेश कवडे यांनी शिंदे सरकारला विचारला आहे। शहरप्रमुख संभाजी कदम यांनीही गृहमंत्र्यांवर जोरदार टीका करत गृहमंत्र्यांना या घटनेचा काहीही गांभीर्य वाटत नाही, फक्त सत्ता उभारण्याचं काम महायुती सरकार करत आहे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका करत संभाजी कदम यांनी गृहमंत्र्यांचा निषेध केला आहे। या प्रसंगी नगर शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देत निषेध करण्यात आला आहे। सभापती गणेश कवडे आणि शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख संभाजी कदम यांनी घटनेच्या निषेधार्थ अधिक माहिती दिली। पाहुयात ते काय म्हणाले। बदलापूर येथे शाळेमधील चिमुरड्या मुलांवर जो काही लैंगिक अत्याचार या नराधमांनी केला, त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी नगर शहर शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी निषेध जाहीर असा व्यक्त केलेला आहे। या चिमुरड्यांवर जो अत्याचार झाला, कदाचित अशी भीती वाटायला लागली की सरकार कुठंतरी गुन्हेगारांना पाठीशी घालतं का काय। आणि आपण पाहत आहोत गेल्या 2-2.5 वर्षापासून जेव्हापासून हे महायुतीचं सरकार या ठिकाणी आले, तेव्हापासून अनेक प्रकारचे गुन्हे, अनेक प्रकारचे अत्याचार हे नागरिकांवर होत आहेत। एका बाजूला या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणायची, पण त्या बहिणीची सुरक्षा हे सरकार कशा पद्धतीने करतंय हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि महाराष्ट्र देखील वाट पाहतोय। जशा प्रकारे लोकसभेला लोकांनी दाखवून दिलं की महायुती सरकार हे एक ढोंगी सरकार आहे, या सरकारला उलथवलं पाहिजे। त्यासाठी नक्कीच येणाऱ्या विधानसभेला देखील हे सरकार उलथवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही। आणि या ठिकाणी बदलापूरच्या घटनेचा आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर असा निषेध व्यक्त करतो। मध्ये जी घटना घडली ती माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे आणि या घटनेचा शहर शिवसेनेच्या वतीने मी प्रथमतः निषेध करतो। खरं तर या घटना व्हायलाच नको अशा पद्धतीचं शासन उद्याच्या काळात जर का आपण करू शकलो नाही तर या खुर्च्या आणि हे पदं हे शोभेच्या वस्तू म्हणून खरं तर लोक याच्याकडे पाहतील। खरं तर गृहमंत्र्यांना याच्यामध्ये कुठेही गांभीर्य दिसत नाही। सत्ता फक्त उभवण्याचं काम सध्या महायुती सरकारचं चालू आहे। लाडकी बहिणीसाठी सगळा खटाटोप चालू आहे, मतांसाठी खटाटोप चालू आहे, पण बहिणीला सुरक्षित ठेवायची जबाबदारी या सरकारने घेतलेली नाही आहे। आणि म्हणून या सरकारचा या ठिकाणी मी निषेध करतो, गृहमंत्र्यांचा या ठिकाणी निषेध करतो। त्यांनी ते एवढे व्यस्त आहेत की त्यांनी एवढं महत्त्वाचं खातं सांभाळत असताना कुठेही त्यांचा या सरकारवर अंकुश नाही आहे, या प्रशासनावर अंकुश नाही आहे। आपण पाहिलं असं दिवसेंदिवस या घटनेमध्ये वाढ होत चाललेली आहे। आज देखील ठाण्यातील 2 मुली गायब आहेत आणि ही आज सकाळची घटना आहे। कालची घटना बदलापूरची, ज्या वेळेस तिचा 12 तास किंवा 10 तास उलटून देखील तिची FIR घेतली नाही तिच्या पालकांची। म्हणजे हे सरकार कुणाच्या म्हणण्यावर चालतं, की संस्था कुणाच्या आहेत आणि कुणाला तुम्ही वाचवायचा प्रयत्न करता, हा सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडलेला आहे। ही सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ खरं तर आलेली आहे। लोकसभेत तर आपण म्हटलेच सगळे महाराष्ट्र, पण आता विधानसभेत देखील यांना बाजूला केल्याशिवाय उद्याच्या काळात हा महाराष्ट्र शांत सुरक्षित खरं तर राहणार नाही। आणि म्हणून या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो। ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा, लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करतो। पण यांना पाठीशी कुणी घालू नये, ते पाप कुणी करू नये। काल आपण पाहिलं असेल की तिथलचे नगराध्यक्ष एका वृत्त हे जे संकलन करणारे ज्या महिला होत्या प्रेसवाल्या, त्यांच्याशी कशा भाषेत ते बोलले। त्यांनी सांगितलं जसं काय तुमच्यावर बलात्कार झाला, अशी परिस्थितीने तुम्ही हे मांडताय। म्हणजे समाजाचं दुःख जर का एखादा पोटतिडकीने मांडत असेल तर त्याच्यावर देखील हे लोक आरोप करतायत। आणि हे जसं काय हे आंदोलन पूर्वग्रहित होतं, लोक तिथं होऊन आले। अरे वाईट घटनेचा निषेध करण्यासाठी समाज एकत्र आला ही चांगली गोष्ट आहे, तिथं राजकारण करायचं काय संबंध आहे। पण अशा याच्यात जरी महायुतीला राजकारण दिसत असलं तर समाज जागा झालेला आहे आणि समाज जागा झाल्याचं दुःख हे महायुतीला झालेलं आहे। त्याच्यामुळं या सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आज बदलापूरची जी घटना झाली त्या विषयात बोलणार आहे। आज बदलापूरमध्ये ज्या लहान चिमुरड्यांवरती जो अत्याचार झाला आहे तो अक्षरशः निंदनीय आहे। आपल्या महाराष्ट्रात चाललं आहे काय? कालसुद्धा ठाण्याच्या 2 मुली गायब झालेल्या आहेत आणि मी म्हणते एवढा जर कायदाच नाही आपल्या त्यांना अजून फोफावतं, तुम्ही कायदा कडक करा,
मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलणं आहे की महाराष्ट्रात आपण राहतो, जिथे बाळासाहेब ठाकरेंचं राज्य, तिथे एकही कधी असे गुन्हे झाले नाही. आज ती महिलांवरती अत्याचार होत आहेत, लहान मुलींवरती होत आहेत. शाळेमध्ये CCTV कॅमेरे का लागले जात नाही, त्यांच्याबरोबर सेविकांना पाठवलं का जात नाही लहान मुलींबरोबर? हे काय चाललं आहे? तुम्ही जास्तीत जास्त कडक शिक्षा करा. शिक्षा करण्यापेक्षा मी तर म्हणते शिवाजी महाराजांचंच आपण अनुकरण केलं पाहिजे की त्यांचा चौरंगच करून टाकला पाहिजे. आणि हे महाराष्ट्रात वारंवार होत आहे. हे कशासाठी? तुम्ही म्हणजे कायदा कडक करत नाही ना, म्हणून लोक जास्त माजलेले. मी तर म्हणते पब्लिकमध्ये सोडून द्या लोकांना. जर असे करत असतील ना तर पब्लिक त्यांना बरोबर धडा शिकवेल. हे फास्ट ट्रॅक, हे जलद गतीने हे न्याय करू, ते न्याय करू, त्याला काहीच अर्थ नाही आहे. एक प्रॉपर तुम्ही करायलाच पाहिजे, कडक कायदा केला पाहिजे, तर लोकांना दहशत बसेल आणि लोक त्याच्यावरती घाबरतील. एवढंच मला सांगायचं आहे. आणि मी म्हणते मुख्यमंत्र्यांनी तर सरळ राजीनामा द्यावा. त्यांना जर महाराष्ट्रात अजिबातच त्यांना लक्ष देता येत नाही आहे तर महाराष्ट्रातच चाललं आहे हे सगळं. जिथे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे, सगळ्याच गोष्टी जिथे बाळासाहेब ठाकरेंचं राज्य आहे त्या राज्यामध्ये असं जर होत असेल तर याला काही अर्थच नाही आहे ना. तुम्ही राजीनामाच द्या सरळ. कशाला तुम्ही त्या पोस्टवर बसताय जर तुम्हाला काहीच करता येत नाही तर? गुंडांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारचा, गुंडांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारचा, बदलापूरच्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. भवानी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज राजा. आवाज कुणाचा? गृहमंत्र्यांनी राजीनामा, गृहमंत्र्यांनी राजीनामा, गृहमंत्र्यांनी राजीनामा. पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, अशा गुन्ह्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा